नाईनच्या पिऊ पिऊ तुमची रक्त सडले. आता माझ्या पुढे बसलं का? खरंय खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. तिने ठोकून आमच्या चालले ते. तुम्ही दलील होईल माणसं. 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसं तुम्ही का लायकीच येत का? आता माझ्या पुढे एवढे रंगले. आता एखादा आमदार खासदार आला, तुम्ही कुठं जात? चालले त्याच्या मागे. मी तुरीकडे गेला उडत. समाजानं नीती धर्म या गोष्टी काहीच ठेवल्या नाही. काय म्हणते तुमचं स्वाभिमान? का आपण खानदान घराण्यातली माणसं आहेत? घराणंही नाही राहिले यांना. आपण 96 कोणी खानदान आहेत. भंगारत का रट्ट याच्या हे 96 कोणी खानदान रक्त आहे. हे आई जिजाऊच्या पेरण्याचं रक्त आहे. हे शिवाजी संभाजीच्या विचाराचं रक्त आहे. हे बाजीप्रभू देशपांडेच्या विचाराचं रक्त आहे. झाशीच्या राणीच्या अहिल्याबाई होळकरांच्या विचाराचं रक्त आहे. कोणीतरी आपल्याला 90 बाजायची मग आपण लग्नात जीप काढायची. इतकं राहणं रक्त घे. हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त. आपली रक्तच बधीर झाली. तुम्ही असेच मारणार ना? काही होणार नाही. आता 2-4 महिने निघतील चांगले तुमचे. अर्धा लिटर पेट्रोल टाकलं का निघाली युवकांची रॅली. एकच अंडरपॅन्ट युवकाला तिला वा झाल्या खाशी तो. वन साइड बांधपाडीतून बगलात उशिड्या खाली. तिकडे आता पेट्रोल संपलं. आला लुटली रॅली गेली. गार विचाराची लोक झाली मला. अजून तर काहीच नाही मला. हे चिंता बिंता करायची नाही. आता मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचे कीर्तन. आणि हे इंद्रिकडचे कीर्तन आहे. आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. म्हाताऱ्या माणसांनी तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बरोबरीच्या लोकांनी तुमचा मित्र म्हणून ऐका. ते खरंच आहे. कानाला वाईट आहे पण खरंय. बोलत जा. आणि आपल्या कीर्तनाला तुम्हाला उपदेश करणं इतका मी मोठा नाही किंवा तुम्हाला सल्ला देणं इतका मोठा नाही, पण तुमच्यातला मित्र म्हणून तुम्हाला चांगलं सांगण्याचा अधिकार बाकी मला नक्की आहे. हे म्हणतो मी तुम्हाला उपदेश करणं इतका मोठा नाही आणि करू शकत. मी तुम्हाला सल्लाही देऊ शकत नाही. सल्ला देण्या इतकाही मोठा नाही. पण मी शेतकऱ्याचा आहे, तुम्ही शेतकऱ्याचे. मी तुमचा मित्र म्हणून वाया जाण्यापेक्षा चांगले 2 शब्द सांगणे एवढा अधिकार बाकी मला नक्की आहे. तो तुमचा मुलगा म्हणून आहे, तुमचा मित्र म्हणून आहे, पण थोडाफार का होईना सांगण्याचा अधिकार आहे. मी उपदेश नाही करू शकणार, पण 4 मी शेतकऱ्याचं ते. आपणही शून्यातूनच मोठे झालो. आपल्याला काय देवाने काही दिलं नाही का? नाही. आपल्या आईबापाचे आशीर्वाद, देवाची कृपा म्हणून आपण या स्तरावर आलो. तुम्ही गरीब आहे, मी गरीब आहे. मी शेतकऱ्याचा आहे, तुम्ही शेतकऱ्याचे. मी फक्त उभा तुम्ही बसेले. मी तुमच्या मुलासारखाही एक, तुमच्या मित्रासारखाही एक. माझ्या तोंडातले 2 वाक्य तुम्हाला वाईट वाटतील, पण त्यातलं 1 वाक्य तुमच्या जीवनाचं कल्याणही करू शकतं. त्यामुळे कीर्तनाला बोलत जायचं, भामटेवानी बसायचं नाही. यसला यस, नोला नो. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा. नाही लाई उत्तर, हा लाई उत्तर. एखादं म्हणलं महाराज आपल्याला वाक्य पटलं नाही, मला आज उत्तर देता नाही आलं, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण द्या ना. फायनल. आता फक्त बोलत जायचं कीर्तनाला. आज कीर्तनाला घेतला मग तुकोबरायांचा, नामदेवरायांचा. कडवी 4. नामदेवराय कोण? देव बोलला, देव जेवला, देव नाचला, मंदिर फिरलं, गाय जिवंत झाली. जास्त वयाची 1 कटी समाधी नामदेव महाराज. फायनल. आता दुसरा मुद्दा फक्त बोलत जायचं पटकन. निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे. आहे किंवा नाही? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. आता फायनल बरं का. या जगाला निर्माण करतो तो देव, या जगाला सांभाळतो तो देव, आणि या जगाला संपवतो ते देव. पहिलं वाक्य हा म्हणा. दुसरं वाक्य, या जगातला प्रत्येक जीव भगवंताचाच अंश आहे. आता लय किचकट आहे बरं का. प्रत्येक जीव जर भगवंताचा अंश आहे तर जीव देव का नाही? उत्तर,
त्याला त्याचं ज्ञान नाही हे त्याचं उत्तर आहे. ज्ञान आल्यावर तो कोण आहे? आपला मी जाईल, मी जाईल आणि माया तुटेल तेव्हा आपण देव आहे. अभिमान गेला तू का म्हणे देव झाला, अभिमान गेला तू का म्हणे देव झाला, निर्माता देव आहे, सांभाळणाराही देव आहे. पण समाजामध्ये 2 वर्ग आहेत. आता एक वर्ग देव मानतच नाही. सासरवाडी तगडी आहे, बायकोला भाऊ नाही, पेमेंट भरपूर आहे, कशाचा देव? आता जो वर्ग देव मानत नाही तो ज्ञानी आहे का अहंकारी आहे? अहंकारी. थोडं पेमेंट आहे. आणि हे सर्व्हिसवाल्यांचे जे पेमेंट आहेत ना हे वयावर नसावेत, बुद्धीवर पाहिजे ते. आता तुमच्याकडे ऑनलाईन कार्यक्रम आहे, चेकिंग करता येतं मेमरी, मेंदू चेक करायचा 1 जानेवारीला. त्याची कॅप्चरिंग कॅपॅसिटी जितकी कमी होईल तितकं पेमेंट कमी करायचं. आणि हा अभ्यास जगातल्या एकाच खात्यानं केला, मिलिटरी. नंबर 1चं सज्जन खात आहे सध्या. 15 वर्ष झाले भाऊ, पीटी घे, पिस्तोल जमा कर, तू फाट्या गोळ्या झाडशील जा. का तुझं शरीर आता थकलंय, मेंदू तुझा कमी झालाय, तू गावात काय कुठाने करायचे ते कर, इथं जमणार नाही. इतके दिवस लोक यांची मेमरी चेक केली पाहिजे. आणि सुशिक्षित जी लोक आहे ना हेच देव न मानणार आहेत बरेच. आता देव न मानणाऱ्याला आपले 4 प्रश्न शिकलेल्या माणसांना बसलेल्यापैकी 4 प्रश्नाची उत्तरं जर तुम्ही आपली दिली ना तुम्ही देवच मानणार. सावध राहा. रक्ताचे गट 2 आहेत, रक्ताचे गट 4 आहेत. ए बी ओ आहे. रक्ताच्या पेशी 2 आहेत, तांबड्या पेशी, व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस आहे. ए बी ओ रक्त गटाचं रक्त सगळ्या गटांना चालतं, मान्य. अन्न खाल्यानंतर रक्त वाढतं, मान्य. रक्त हिमोग्लोबिन मुळे लाल आहे, मान्य. मग रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? जगात सगळ्याचा कारखाना आहे. रक्त बनायचा कारखाना का काढला नाही? सुशिक्षित मंडळी, जो दिसत नाही पण रक्त बनवतो त्याला देव म्हणतात, ही देवाची व्याख्या आहे. हाच म्हणावं लागेल तुम्हाला. दुसरं वाक्य 4च वाक्य विचारणार मी तुम्हाला फक्त. दुसरं वाक्य नीट आहे का? झाड जमिनीत लावलंय, झाड खाली गेलं ते काय? मूळ. एज्युकेटेड मंडळी नीट आहे का? एखादा बॉटनीवाला असेल तर स्पेशल बॉटनी वनस्पती शास्त्रातला स्पेशल असेल तर ऐका. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. रक्त बनवायचा कारखाना काढला का कोणी? डोकं बंद सगळ्यांना. आता दुसरं वाक्य, मूळ खाली गेलंय. मुळाचे 2 प्रकार आहेत, सोटमुळे, तंतुमय मुळे, मान्य. काहींना मुळं आणि खोड खालीची. उदाहरणार्थ गाजर मुळ आणि खोड एकच इथं. आता ऐका, झाड जमिनीत लावलं, खाली गेलं ते मुळे, वर आलं त्या फांद्या आहेत, फांद्यांना खोड आहे, खोडाला आल्या फांद्याला आली पानं, पानाजवळ आली फुलं, फुलाला 4 भाग आहेत, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग, कॅलिक्स, करोला, एंडोशियम अँड गायनेशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फायनल. मग त्या फुलातून पुढे काय व्हायचं ते होईल, पण तुम्ही पाणी घालता मुळात आणि पान हिरवं झालं, हे कोणत्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे?
खाली इंजिनियर, डिप्लोमाचा इंजिनियर आहे का, मेकॅनिकल इंजिनियर आहे का, पॉलिटिकल इंजिनियर आहे का, पॉलिटेक्निक वाला आहे, कोणता 10 लाख भरून इंजिनियर झाला, मुळातलं पाणी वर नेलं, असं एखादा इंजिनियर आहे का कीर्तनात? नाही. त्या इंजिनियर दिसत नाही पण पाणी पुरवतो, त्याचं नाव देव आहे. यसला यस म्हणा. आणि तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलंच कुठून? पाणी कुठं घातलंय तुम्ही? खाली. नारळ आलाय कुठं? मग वर नारळाचं, बरं नारळ वरून टणक आहे का मऊ आहे? मग आतमध्ये पाणी गेलंच कुठून? अरे उत्तरच आहे, देवाची करणी नारळात पाणी. मग एखादं पण अवघड आहे? अवघड नाही, पाण्याची. चौथं वाक्य, तुम्ही देव आहेच म्हणाल. अजूनही चौथं वाक्य आहे का, हत्तीनं जर कौट खाल्लं ना, कौट कौट कौट, हत्तीला कौट चालून पा. हत्तीनं जर कौट खाल्लं ना, तो हत्ती ते कौट सकाळचे जसं तसं शाना टाकीतो. पण त्याच्या हातला जो घर आहे ना, तो हत्ती आतल्या आत खातो, छिद्र पाडीत नाही. घर गायब, कौट तसंच. मग ही शक्ती फक्त देवाने हत्तीलाच दिली. पुढं ऐका, मांजरीच्या पिलाला प्यायचं शिकावं लागतं, गाईच्या वासराला प्यायचं शिकावं लागतं, पण सापाच्या पिलाला पळायचं शिकावं लागत नाही. ते जन्मल्याबरोबर पळतो. जो आज शिकवतो तो देव आहे. श्री गरोदर आहे, उद्या बाळ जन्माला येणार आहे, तर आदल्याच दिवशी आईच्या स्तनात दूध तयार आहे, याला देव म्हणतात. नाही याला कमकुवत मेंदूचा भंगार म्हणेन, घडू शकता, नैसर्गिक आहे. 90 पेल्यावर सुधरत नाही काय, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. त्याच्या बापाला का पेत नाही? जी शक्ती दिसत नाही पण नाही म्हणता येत नाही, तिला देव म्हणतात. आता हे 5ही उदाहरणं ऐकून जर एखादा म्हणला मला पटलं नाही, तर तू अशी डोकं लावाय मला तू सासरवाडीला जा, मी लहान मी मुलीला तुझ्या गप्पा सांग. कोणी तुझ्या गप्पा ऐकायला मोकळं नाही. ती 9 वेळा 12वीला बसली, सुटली नाही. अहो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ह्या जगातलं प्रत्येक चैतन्य कुठंतरी आहेच, तर देव म्हणायला काय हरकत? चाले ही शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलविते हरी बिना, बोलविते हरी बिना, एक व्याई कवी एका नारायण, एक व्याई कवी एका नारायण, एक व्याई कवी एका थोडा त्रास देता. याचा अर्थ देव. आता अजून एक प्रश्न विचारतो, मुद्दा संपवतो. जानेवारी संपला, फेब्रुवारी लागणार. फेब्रुवारी मध्यावर गेला का ही जेवढी जी डोंगर आहेत, या प्रत्येक झाडाला आपोआप पालवी फुटणार. पाणी नाही, पाऊस पडला नाही, पण पालवी फुटणार. आंब्याला बहर येणार, लिंबाला बहर येणार, निसर्गात गारवा तयार होणार.
आणि वसंत ऋतू आला म्हणून आंब्याला बहर येणार, लिंबाला बहर येणार आणि त्यावेळेस आमचा गुढीपाडवा येणार. आमचं